सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीत राज्यातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय। या सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। वाशीतल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय। भाविकांना पादुकांचं दर्शन मोफत घेता येणार आहे। तर सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातल्या तब्बल 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा पार पडतोय। या सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। ही तिथली लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। राज्यभरातले भाविक वाशीमध्ये दाखल झाले। खरं तर 18 संतांचं आणि महंतांचं दर्शन घेण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, मात्र वाशीतल्या या एक्झिबिशन सेंटरमध्ये एकाच ठिकाणी 18 साधू संतांचं दर्शन घेता येणार आहे, त्यांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। त्यांना सांगा बोलायचं म्हणून बोलूया। श्री फॅमिली गाईड या उपक्रमाअंतर्गत हा पादुका दर्शन उत्सव पार पडतोय। भाविकांना पादुकांचं मोफत दर्शन सध्या घेता येणार। राज्यभरातले भाविक त्यामुळे वाशीमध्ये दाखल झालेत। तब्बल 18 संत महंतांच्या पादुकांचं यावेळी दर्शन होणार आहे। नमस्कार, सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन सोहळ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि कमालीचा उत्साह आज सुद्धा इथे सगळ्या गुरुसेवकांमध्ये आपण पाहत आहे। आपण सध्या आहोत या महिलांबरोबर। भगवी वस्त्र घातलेल्या या सगळ्या महिला ज्या आहेत या कल्याणच्या श्री स्वामी समर्थ मठातना आहेत आणि यांचा खूप मोठा समूह आहे जो इथे श्री गुरु पादुकांच्या दर्शन सोहळ्यासाठी आलेला आहे। या महिलांबरोबर मी बातचीत करणार आहे। या महिलांमध्ये कमालीचा उत्साह आहे, आपण बघूया। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मोठा जयघोष त्या सध्या करतात। मला एक सांगा, तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? मी शालिनी शरद वेखंडे। मला इथे छान वाटलं, पादुकांचं दर्शन झालं। एवढ्या लांब नाही जाऊ शकत आम्ही, पण इथे आम्हाला फार छान वाटलं। अच्छा, मला एक सांगा, तुम्ही कल्याणच्या मठातनं इथे आलेला आहात। स्वामी समर्थांच्या मठातनं या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका सुद्धा इकडे आहेत। त्यांची रुद्राक्षाची जपमाळ सुद्धा इथे आपण दर्शनासाठी ठेवलेली आहे। तुम्हाला कसं वाटलं? दर्शन घेतलं का त्याचं? नाही, अजून आता दर्शन घेणार आम्ही स्वामींच्या पादुकांचं, अजून नाही घेतलं। आणि आता दुसरे आम्ही 60-70 जण आहोत, आम्ही सगळेजण। फार सुंदर आयोजन केलेलं आहे। म्हणजे एका वेळेस आम्ही एकाच तीर्थक्षेत्री जाऊ शकतो, पण आज 18 संतांचे पादुका आलेले आहेत म्हणून आम्ही 18 ठिकाणांचं तीर्थाचं पुण्य एकाच ठिकाणी घेऊ शकतो, म्हणून आम्ही सकाळ मेळ्याचे फार आभारी आहोत। अच्छा, कुठेतरी स्वामींचीच कृपा म्हणायची? हो, ही अर्थातच म्हणजे ही गुरुकृपाच आहे, ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे। त्यांचे सुद्धा पादुका इथे आलेल्या आहेत, की स्वामींच्या कृपेमुळे आम्ही सर्व संतांचा आशीर्वाद एकाच ठिकाणी आम्हाला घ्यायला मिळाला। तर 18 संतांच्या पादुकांचं एकत्रित एकाच ठिकाणी दर्शन घेण्याचा हा दुग्ध शर्करा योग हा सकाळ माध्यम समूहानं साधलेला आहे आणि इथे येऊन जो कुणी इथे येतोय प्रत्येक पादुकांच्या संतांच्या पादुकांसमोर नतमस्तक होतोय आणि कमालीचं समाधान, सुख, शांती मिळाल्याची भावना व्यक्त करतोय। कॅमेरामॅन विकी कदम सह स्नेहा ढवळे, साम टीव्ही, नवी मुंबई।